welcome back to my video, friends. So we are going to outing with colleagues. So these are all colleagues going outing. So now we gathered at company campus, and after some time bus will came, and तर त्यानंतर आपण जाणार आहे बाहेर रिसॉर्टमध्ये. So all people are gathered here. I am very excited for this outing. All are waiting here for bus. एक बस आता चाललेली आहे आणि दुसऱ्या बससाठी आम्ही वी आर वेटिंग फॉर सेकंड बस. ऑल दिस आर गाईज. आता बस आलेली आहे. सो बस इजचं नाव केम अँड वी आर गोइंग टू एंटर दिस बस. बसमध्ये एंटर केलेलं आहे. सो ऑल पीपल्स आर कमिंग इनसाइड. बसच्या खिडकीमधून निसर्गाचं दिसणारं हे सुंदर रूप पाहून मनाला शांतता खूप जाणवत होती. त्याचा मी मनमुराद आनंद घेतला जाईपर्यंत. I am sitting by the bus window and watching the rice fields near the river and the green trees beside them. It's a very beautiful experience for me. It's like going in the heaven. Now we are at nearby Jaldhama Resort. After some time we will go to Jaldhama Resort. These are all our colleagues and members. Resort is set on the bank of Kaveri River. मित्रांनो आता आलो आपण जलधामा रिसॉर्टला. इथं पार्किंग आहे. तर कावेरी नदीच्या काठावरती हे रिसॉर्ट आहे आणि आमच्या कंपनीतले सर्व कलिग्स आपल्याला मागं दिसत आहेत. मागे एक बस आहे, 2 बस आहेत, त्यापैकी एक पहिली बस आपली आलेली आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे, कारण जे माझे कलिग आहेत त्यांना मराठी समजत नसल्यामुळं तर इंग्लिशमध्ये सुद्धा आपण थोडाफार त्यात बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जलधामा रिसॉर्ट इज set on bank of the Kaveri River, and all my colleagues and all some friends are here. You can see my backside, all friends and all colleagues are there, and this is the beautiful backwater of Kaveri River, and we will enjoy 2 days, today and tomorrow. So we want to go that side of the river. So now we are opposite side where Jaldhama Resort is located, and now boat is there, and we going through that boat. बोट इज कमिंग. जसं कोकणामध्ये असतं तसंच इथं आहे, पण हे तर बघू शकता आता सगळेजण येत आहेत. सो ऑल मेंबर्स आर कमिंग अँड वी आर नाऊ गोइंग टू दिस. यू कॅन सी दिस आर ऑल मेंबर्स. ऊन एवढं प्रखर आहे की तावतंय सगळं ऊन, त्यामुळं ऊन लागतंय खूप. तरी आता थोड्याच वेळात आपण इथून जाणार आहे या क्रूजमध्ये बसून. तिथं गेल्यानंतर आता भूक लागलेली आहे. जेवणाचं पहिल्यांदा बघायचं आहे, तर जेवण करून पुढं जे काही असतील ॲक्टिव्हिटीज ते करणार आहोत. हे जे माझे सहकारी मित्र आहेत यामध्ये माझे मॅनेजर, त्याचबरोबर वरिष्ठ जे माझे आहेत ते सुद्धा आहेत. तर हे सर्वजणांची एक ऑफिसतर्फे कंपनीतर्फे जी आउटिंग असते त्यानिमित्तानं आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत या जलधामा रिसॉर्टला. See this backwater of Kaveri River, beautiful. Going to that side, there are greenery and resort is there, and now we are in the boat. So stay tuned with me and enjoy the view of this nature. सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात असणारं हे रिसॉर्ट.
आता आपण तिथं जाणार आहोत. हिरवळ त्याचप्रमाणे जे आपल्याला जलाशय दिसत आहेत कावेरी नदीचे खूप सुंदर आहेत. आणि आता आपण तिथं निघालेलो आहोत. मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे. सो वी केम हिअर. नेचर फ्रेंडली प्लेस इज देअर. रिसेप्शन हिअर अँड ऑल द स्टाफ्स आर हिअर ऑफ जलधामा रिसॉर्ट. एकदम उन्हामधून सावलीमध्ये आल्यानंतर खूप चांगलं वाटतंय. आणि हे आहे वेलकम ड्रिंक आपल्याला आल्याला इथं दिलेलं आहे. वेलकम ड्रिंक म्हणून आम्हाला इथं सरबत देण्यात आला. उन्हातून आल्यानंतर खूप छान वाटलं सरबत पिऊन. आणि आता आम्ही आलेलो आहे जेवायला, कारण भूक खूप लागलेली आहे. इकडं आहे नॉनव्हेजचं काउंटर आणि इकडं आहे व्हेजचं काउंटर. हे खूप त्यांचं सोयी भारी आहे. इकडं सलाड आहे. तर अशा प्रकारचं हे बफे जेवण आहे. तर आता आपण हे जेवणार आहोत. खूप सारे मेनू आहेत. पालक पनीर आहे, त्याचप्रमाणे मंचुरियन आणि असे सर्व काही घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं रिसॉर्ट. तर आता आम्ही जवळजवळ 2-3 तास पोहलो. त्यानंतर आता चहासाठी चाललो. दिस इज नेचर फ्रेंडली अँड नाऊ वी आर गोइंग टू द टी. इट वॉज द बेस्ट एक्सपिरियन्स. दिस प्लेस यूज पीसफुल वाईब. आपण रिव्हर क्रूजवर नाश्ता आणि स्नॅक्स घेणार आहोत. या सो वी आर टेकिंग टी अँड सम स्नॅक्स हिअर ॲट रिव्हर क्रूजमध्ये. आता आपण चहा आणि अशा प्रकारे नाश्ता करत आहे. रिव्हर क्रूजवर चहा आणि नाश्ता केला. खूप छान वाटलं. खूप चांगला अनुभव होता. मी पण आहे तर आपण आता इथं नाश्ता केलेला आहे आणि त्याचबरोबर चहा पण घेतलेला आहे. सुंदर असा अनुभव होता एकंदरीत. तरी अजून बरेच काय काय करायची ॲक्टिव्हिटी आहेत. लवकरच आपण त्या करायला जाऊया. पण इथं थोडेसे स्नॅक्स, चहा आणि अनुभव घेतला संध्याकाळचा या क्रूजवरती. मंद असं संगीत, त्याचबरोबर चहा, कॉफी आणि थोडेसे स्नॅक्स. एकंदरीत खूप चांगला अनुभव होता. त्यानंतर आता आपल्याला अजून काही ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. सो वी डीड लॉट्स ऑफ ॲक्टिव्हिटी सिन्स मॉर्निंग. So we will go and do another activities. See here, some colleagues are playing cricket. There badminton, and here are some sitting trampoline. Enjoyed a lot of here. Very beautiful night today. You can see this lighting, and here also playing volleyball plus badminton. It's a very playful moment. I enjoyed trampoline here. It is very excited moment. It's all here. It's cricket is playing on screen, and you can see this. Here is a bonfire. I will show you today's dinner. Today is the first night of our here in resort Jaldhama. So I will show you what is the menu of the dinner. This is steamed rice, this is rasam, this is noodles,
After that, this is a veg fried rice, dal fry. After that, aloo bindi. After that, sweet corn veg soup, French fry. Here you can see salads, all types of salads and chutneys. I am going to dinner now, and it is our last activity of today. खूप एनर्जी खर्च केलेली आहे दिवसभर. आता मी फक्त फळांचा आहार घेत आहे. रात्रीचा आहार हलका घेतला पाहिजे, त्यामुळे मी फक्त फळांचा आहार घेत आहे. पपई, कलिंगड आणि हे सलाड एवढंच फक्त आता रात्रीचं खाणार आहे आणि अजून थोडंफार काय वाटलं तर खाणार आहे. आता आलोय आपण बोटिंगसाठी.